शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला। कसबे सुकेने गावात एक गाव एक शिवजयंती उत्सव पार पडला आणि संपूर्ण गावच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होतं। शिवजयंती उत्सवामुळे संपूर्ण वातावरण भगवामय झालं होतं। बस स्टँड परिसरामध्ये भव्य दिव्य स्टेज दिलं होतं। सकाळी 8:30 वाजेपासून राम मंदिर पासून मिरवणूक काढण्यात आली। संपूर्ण गावात वाजत गाजत निघालेली मिरवणूक संपूर्ण शिवप्रेमी पंचक्रोशीतील बालगोपाल, तरुण, वृद्ध, महिला भगिनींचा उत्साह मोठ्या प्रमाणात यावेळी पाहायला मिळाला। बस स्टँड परिसरामध्ये वीर पराक्रमी आणि थोर महापुरुषांचं बॅनर लक्ष वेधून घेत होतं। संपूर्ण गावातून मिरवणूक निघालेली होती। यानंतर बस स्टँड परिसरामध्ये आकर्षक असे मंडप आणि डेकोरेशन उभारण्यात आले होते। भव्य दिव्य कमानी आकर्षक होत्या। त्यानंतर मौजे सुकेन येथील KRT हायस्कूलच्या सर्व विद्यार्थी शिक्षक वृंद हे उपस्थित होते। मुलींनी सादर केलेल्या लेझिम पथकानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। यानंतर पाळणा सादर करण्यात आला व छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती संपन्न झाली। सायंकाळच्या दरम्यान शाळेतील मुलांनी छावा नाटक सादर केलं। यानंतर व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला। शिवचरित्र व्याख्यानकार प्राध्यापक गोसावी सर यांचं व्याख्यान संपन्न झालं। व्याख्यानादरम्यान संपूर्ण शांतता पसरली होती। अंगावर शहारे येणारं व्याख्यान सादर झालं व शिवजयंती उत्सव समितीच्या सर्व सदस्यांकडून व्याख्यानकार गोसावी सर यांचा सन्मानही करण्यात आला। यानंतर कसबे सुकेने शिवजयंती उत्सव समितीनं समाजामध्ये एक आदर्श निर्माण करत सर्व जाती धर्माच्या नागरिकांना महाराजांच्या महाआरतीचा मान दिला। फटाक्यांच्या आतिषबाजीनं कार्यक्रमाची सांगता झाली। कसबे सुकेन येथील व पंचक्रोशीतील सर्व नागरिक या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते। कसबे सुकेने शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं पंचक्रोशीतील नागरिकांचे आणि समस्त ग्रामस्थांचे आभारही मानण्यात आले। राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की। समाधान एका गोष्टीचं मला असं वाटलं की मी तुमच्या समोर आहे म्हणून सांगत नाही। राज्यात कुठेही गेला, देशात कुठेही गेला तर मी आवर्जून एक उल्लेख करत असतो की आपण नाशिक जिल्ह्यामध्ये असलो तर नाशिक जिल्ह्यामधली सगळ्यात सुजलाम सुफलाम माती कुठली असेल तर ती निफाड तालुक्याची आहे। आणि निफाडच्या तालुक्याच्या मातीमध्ये आपण जन्माला आलाय। बरं, ही माती फक्त शेतीने समृद्ध नाही तर ही माती सहकारानं, विचारानं, कला, संस्कृती आणि या सगळ्याला समृद्ध आहे। आणि इथं आल्यावर एका गोष्टीचं समाधान अजून एक वाटलं की आपल्या लहान लहान चिमुरड्या मुलांनी जो इतिहासाचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक नाटिका सादर केली, अंगावर शहारा आणणारी होती। जर आपली मुलं इतक्या सुंदर विचाराची आहेत तर या इतिहासाला भविष्यामध्ये एक पुन्हा एकदा उज्ज्वल भविष्य मिळाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आजच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं वाटतो। जय शिवराय। आज छत्रपती शिवाजी महाराजांची 394वी जयंती आम्ही या ठिकाणी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने सर्व कसबे सुकेण्यातील नागरिकांच्या वतीने साजरी करीत आहोत। या शिवजयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही सर्व महापुरुषांचे या ठिकाणी कटआउट्स लावून सर्व जाती आणि सर्व मुस्लिमांसह सर्वांना बरोबर घेऊन ही शिवजयंती साजरी करत आहोत। त्याचबरोबर शिवरायांचे शिवकालीन सर्व प्रमुख मावळे यांची सुद्धा माहिती यातून दिलेली आहे। आणि आपण आपल्या गावात सर्वांनी सर्व जाती आणि धर्मांनी एकत्रितपणे राहून शिवरायांचे विचार सर्वांपर्यंत कसे पोहोचवतील, आपल्या प्रत्येकात कसे रुजवता येतील या संदर्भात आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्याला सर्व गाव साथ देत आहे। धन्यवाद। जय शिवराय। जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे। आज कसबे सुकेने या गावी खूप उत्साहामध्ये शिवजयंती साजरी झालेली आहे।
यामध्ये लहान मुलं असतील, महिला असतील, तरुण असतील, वृद्ध असतील, सर्वांनी एकदम आनंदाने सहभाग घेतला. आणि आजच्या शिवजयंतीचे जे वैशिष्ट्य आहे, आज आपण सायंकाळी एक महाआरती आयोजित केलेली आहे. त्यामध्ये सर्व समाजाचे लोक आणि धर्माचे लोक सहभाग असून त्यांचा एक एक प्रतिनिधी म्हणून आपण तिथे आरती घेणार आहोत. आणि शिवरायांबद्दल काय बोलायचं, त्यांचं कार्य हे 1-2 मिनिटात सांगण्याजोगं नाही आहे. म्हणून फक्त शिवराय आज 350-400 वर्षानंतर पण आपल्याला प्रेरणादायी आहे, एवढंच बोलतो. ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक.